मी अक्षय पोपट मखरे, राहणार महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा. हे प्रकरण जे आहे हे माझ्या बहिणीबरोबर घडलेलं आहे. माझी बहिणीने 2018 मध्ये नितीन ढाळे व रवींद्र खानवे यांच्याकडून रो हाऊस विकत घेतला होता लोहगाव इथे. तर ते घेतल्यानंतर आम्ही रेग्युलर आमचे हफ्ते भरत होतो आणि 3 महिन्यात रवींद्र खानवे आणि नितीन ढाळे हे आम्हाला त्या रो हाऊसचं पोझिशन देणार होते. 3 महिने ओलांडून गेले. त्यानंतरही त्यांनी आम्हाला पोझिशन दिलं, बिल्डरनी आम्हाला पोझिशन दिलं नाही. 3 महिने झाले. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्युअसली मागे लागलो. त्या त्या घरात प्लंबिंगचं काम म्हणजे सगळं अर्धवट होतं. अर्धवट बांधकामाचं काम सगळं राहिलं होतं. प्लंबिंगचं, लाईटचं, काही टाईल्सचं, रेलिंगचं हे सगळी कामं राहिली होती. पाण्याचं कनेक्शन्स हे सगळे कामं राहिली होती. पण त्यांनी काहीच आज तागायत त्यांनी ते कधीच केलेलं नाही. म्हणजे 2018 ते हे म्हणजे 8 वर्ष झालेत त्यांनी बिलकुल काही केलेलं नाहीये. आणि 2024 मध्ये आम्हाला हे कळालं, की ती फ्लॅट सोनवणे नामित व्यक्ती हसबंड वाईफ यांना तो विकला गेला होता. तर हे आज ज्यावेळेस आम्हाला कळालं, त्यावेळेस आम्ही पोलिसमध्ये त्याची तक्रार दिली 2024 मध्ये. मे 2024 मध्ये. आज तागायत पोलिसांनी त्याच्यावर काहीच नाही केलं. आता गेल्या आठवड्यात जाऊन ज्यावेळेस मी एक आर-टी-आय टाकला त्याच्यावर कारवाई म्हणून त्यांनी चीटिंगची केस ही केली आणि आजपर्यंत नितीन ढाळे, रवींद्र खानवे आणि कुणालाही त्यांनी अटक काही चौकशीला पण बोलावलेलं नाहीये. फक्त येतात, बोलतात, "हो, आम्ही करू" करतात आणि ते निघून जातात. पण आज तागायत हे नुसतं आम्हाला हे करतात. ही छोटी अमाउंट नाहीये. ही 35,00,000 2018 मध्ये 35,00,000ची आहे. आम्ही याच्यावर लोन घेतलेलं आहे. बँकेचेही आहे प्रॉब्लेम्स आहेत. बँकेनेही आमच्यावर केसेस केलेल्या आहेत आणि जी प्रॉपर्टी आम्हाला भेटलीच नाही. ज्या प्रॉपर्टीमधून आम्हाला काहीच हे नाहीये, म्हणजे राहू पण शकत नाही आम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये. त्या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला यांनी एवढा मोठा त्रास दिलेला आहे. बँकेचं आमच्या बँकेचं मुत्तूर हाऊसिंग फायनान्स आहे. पुणे ब्रांच. बँकिंगचं त्यांचं होम लोनसाठी एक वेगळा डिपार्टमेंट आहे. तिथूनच केलेलं आहे आणि हे लोन पण नितीन ढाळे आणि त्यांच्या टीमनीच केलं होतं. मी बँकेला सर्च रिपोर्ट मागितला, तर बँक मला सर्च रिपोर्टही देत नाहीये. बँकेला वारंवार कळवलं, तर बँकेने त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही ई बंद केला, त्यावेळेस बँक जागी झाली आणि मग त्याच्यानंतर बँक ॲक्शनमध्ये आली. पण बँकेने ॲक्शन डबल सेलला करण्यापेक्षा बँकेने आमच्यावरच ॲक्शन केली. तर ह्याच्यामध्ये मला हे दिसतंय, की धिस इज अ व्हेरी बिग फ्रॉड. स्कॅम आहे हा. बँक म्हणजे प्रायव्हेट एन-बी-एफ-सी बँक्स, बिल्डर आणि त्याची बिल्डरची टीम म्हणजे एजंट लोकं. या सगळ्यांची एक नेक्सस आहे, जी लोकं अशा लोकांना आणि मी आतापर्यंत जे बघितलं, की नॉट सो अंडर प्रिव्हिलेज जी लोकं असतात, त्या लोकांना हे लोकं टॅप करतात आणि त्या लोकांकडूनच बँक लोन करून आपले पैसे आणि आपलं कमिशन खातात. तर आता ह्याच्यामध्ये 2024 मध्ये आम्ही ज्यावेळेस पोलिसांकडे लेटर दिलं, त्याच दिवसापासून आतापर्यंत पोलिसांनी काही ॲक्शन घेतलेली नाही. आता पुढे हेच आहे, की आम्हाला कसा न्याय मिळेल? कारण की डबल सेलची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये सोनवणे नामक व्यक्ती आणि त्यांनी सुसाईड केलंय असं आम्हाला कळतंय. आम्हाला त्याची कन्फर्मेशन नाहीये. बट हे असं कळालेलं आहे, त्यांची जी बँक आहे त्यांच्याकडून. आणि आता पुढे आहे आम्हाला तर फक्त न्याय पाहिजे, की माझी बहीण पण फायनान्शियल कंडिशन म्हणजे आम्ही फार फायनान्शियल प्रेशरमध्ये आहोत. एक. दुसरी गोष्ट सिबिल स्कोर आणि बाकीचे सगळे जे आहेत, ते आमची चुकी नसतानाही ते आमचे खराब झालेत. कारण की आम्ही जोपर्यंत ई-एम-आय भरत होतो, आम्ही 35,000चा अप्रॉक्सिमेट 35,000चा ई-एम-आय भरतोय. पण तरीही कधीही आम्ही ई-एम-आय बुडवला नाही. आम्ही ई-एम-आय बंद केला, त्याच्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम्स बँकेने केलेले आहेत. तर धिस इज अ व्हेरी बिग नेक्सस. जर बँकेला प्रॉब्लेम माहिती होता, बोजा होता याच्यावर, तर मग बँकेने लोन कसं दिलं? कारण की जर आम्हाला कळालं असतं, बँकेकडूनच आम्हाला कळालं असतं, की हा बोजा आहे आणि हे डबल सेल आहे, तर आम्ही ह्या स्टेपवर आलोच नसतो. फक्त कॅन्सलेशन डीड झाल्यामुळं आणि 2 तास आधी कॅन्सलेशन डीड झाल्यामुळे हे होऊ शकत नाही. आणि ही फार फसवणुकीची आणि मोठी गोष्ट आहे आणि प्लस माझी बहीण एक वर्किंग वुमन असल्यामुळे तिचं पहिलं घर आहे आणि मुलींवर जर हा अत्याचार होतो आणि पोलिसांकडून पण होतोय, की पोलीस 2024 ची घटना आतापर्यंत जर ते पोलीस ॲक्शन घेत नाहीयेत आणि बिल्डरला आय डोंट नो व्हॉट पण बिल्डरला जर ते सपोर्ट करत असतील, तर मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडे?
ठीक आहे. 20ला मला रवींद्र खानवे यांच्याकडून फोन आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिटरली आमच्याकडं भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. आम्ही तुम्हाला म्हणजे लिटरली त्यांनी डेथ थ्रेट दिली मला. ती डेथ थ्रेट मी 16/5/2025ला माझ्या मम्मीनी पोलीस स्टेशन सॉरी डी-सी-पी डेप्युटी कमिशनर यांना पण कळवली. त्या त्या लेटरवर पण आज तकायात पोलिसांनीही काही ॲक्शन घेतलेली नाहीये. आज पण मी इथे तुम्हाला सांगत होतो, की माझा फेस दाखवू नका. पण त्यांना कळणार होतं, पण जसं सगळ्यांनी सांगितलं. मी का फेस नका दाखवू होतो, कारण की अजूनही मला यांच्यावर भरोसा नाहीये. यांनी ही डेथ अजूनही म्हणजे डेथ नाही हे काही करू शकतात. तर याची याची फक्त थोडीशी हे करावी. पोलिसांनी याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी. सोनवणेंनी केलंय तसं आम्हाला करायला लावू नये आणि आमच्यावर आज जी प्रसंग ओढवलाय 35 लाख ही फार मोठी गोष्ट आहे आणि आम्ही बँकेचे लोनही भरलेले आहेत. आम्ही अराउंड 30 लाखापर्यंत बँकेचं लोन भरलेलं आहे आणि आज खूप जास्त आमच्यावर फायनान्शियल बर्डन आहे. सोनवण्यांसारखं आमच्यावर होऊ नये याच्या फक्त पोलिसांनी याची काळजी घ्यावी.